हॅलो फ्रेंड्स, आज आहे घटस्थापना आणि आम्ही पण आमच्या घरी घटस्थापना केलेली आहे. तर अशी साधी सिंपल पूजा मांडलेली. याला रांगोळी वगैरे काढायचं राहिलं होतं, पण दीदी दुसऱ्या कामात होती त्यामुळे ती बोलली की थोड्या वेळाने रांगोळी वगैरे काढते. तर ह्या पद्धतीने आम्ही आमच्या घरी घट असा बसवतो. तर फराळासाठी दही खिचडी होती आणि दीदी देवाला नैवेद्य दाखवत होती. त्यानंतर बंगुताई आलेल्या आणि त्यांच्यासोबतच गप्पा मारता मारता खूप वेळ गेला. बोला की. आम्ही तर राशनला जाणार. व्हाईट कलरची साडी नाही, मग मी ड्रेसच घालणार. ग्रे कलरची. मी तर लग्न झाल्यापासून म्हणते ग्रे कलरची साडी घ्यायची. जेव्हा घ्यायला जाईल ना तेव्हा लक्षातच येत नाही. आणि कशाला का आपण ग्रे कलर घेतोय आहे का नाही. काय पण बोलायचं, गप्पा मारायच्या. तर बंगुताई निघाल्यात आता त्यांच्या घरी, म्हणजे सासरी. तर खालच्या घरी मंदिर आहे आपल्या, माहिती आहे तुम्हाला. तर तिथे गट बसवायला त्या आल्या होत्या आणि आता घरी निघाल्यात. त्यांचे मिस्टर येऊन थांबले होते बाहेर आणि तर त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता खूप वेळ गेला. आणि व्लॉग घ्यायचं तर त्या खूप लाजत होत्या. त्या म्हणत होत्या आधी व्हिडिओ बंद करा आणि मग बोलते. त्यामुळे मग काय व्लॉगच नाही घेतला गप्पा मारताना जास्त. नांदायला चालली बिचारी आता. बाय बाय. चल दादू. आर्विक चल. डान्स. तर आम्ही दोघी भाजीसाठी लसूण निवडत होतो आणि आरू गाडी खेळत होता. फ्रेंड्स, आता ही दोघं रांगोळी काढतात आणि मग मी बसले TV बघते. आता थांबाली 2 मिनटं आणि घट बसवलाय मस्त. तर खूप छान वाटतंय. तर हे बघा, आरू पण रांगोळी काढतो आणि आरूचा चेहरा बघा कसं झालाय भालू सारखा. हा, आरूनी पण छोटीशी रांगोळी काढली बघा. आणि इथं हा मस्त एपिसोड चाललाय आता. जास्त राडा करू नको दादा. छोटीशीच काढायची. हा बस. आणि त्याला मी चालते आता, है ना बाबू. आणि तो आरू रांगोळी काढत होता इथं मस्त मस्त, आहे का ना रानू. मांडीवर बसला होता ना आईच्या. मग कुठं खाली बसला होता असा. मग आणि आई कशी करायला लागली, मग वाजायला लागली की. तर फ्रेंड्स, हा किस्सा काय झालं होतं ते सांगते तुम्हाला. तर रक्षाबंधनच्या वेळेस मी मम्मीकडे गेले होते, तेव्हा त्या शेजारच्या मावशी आहेत, संगीता मावशी, त्यांना पण तुम्ही ओळखता. तर त्यांचा आरत्या घ्यायचा कार्यक्रम होता आणि तिथे आरूला मम्मी घेऊन गेली होती आणि आरूला झोपवत होते मी. 11 वाजलेले तरी म्हणला नाही तिकडं वाजतंय, मला तिकडंच जायचं आहे. आणि तिकडं वाजत होतं तेव्हा मम्मीचं म्हणजे वारं आलं आणि मम्मीचं वारं मानेवर येतं. तर ते वारं बघून आरू घाबरला. त्याचं म्हणणं आईला अचानक मधूनच काय व्हायला लागलं. तर तो असं सगळ्यांना सांगत होता की चिंगू मामाच्या इकडं आम्ही गेलो होतो आणि आई अशी करायला लागली. तर ते ऐकून सगळे हसत होते आणि चांगला बऱ्याचशा गप्पा मारत होता. नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर जेवणाला शेपूची भाजी आणि ह्यांना फराळ केलेलं, शेंगदाण्याची आमटी, बटाटा आणि उपवासाची भाकरी असते ती. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आरूचं जेवण पण मगाशीच झालं. तर ह्यांचं नवरात्रीचा उपवास आहे आणि ह्यांनी पण जेवण वगैरे केलं आणि म्हणजे फराळ वगैरे केलं. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.